राधाने हळूच दोन्ही हात पोटावर ठेवले, डोळे मिटले आणि मनोमन स्वामींचे आभार मानले. 9 वर्षापूर्वी जी स्वप्न तिने डोळ्यात साठवली होती ती आज हळूहळू सत्यात उतरू लागली होती. मुरली तिच्याकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान शब्दात मावणारं नव्हतं. त्या दिवशी दोघेही संध्याकाळी मठात गेले. स्वामींच्या चरणी नमस्कार करताना राधाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, ते कृतज्ञतेचे अश्रू होते. राधा हळूच म्हणाली, स्वामी, तुम्ही मला मूल देण्याआधी जगण्याचं कारण दिलंत. हार मानलेल्या मनाला पुन्हा उभं केलंत आणि योग्य वेळ येताच माझी ओटी भरली. मुरलीनेही हात जोडले. दोघांच्याही चेहऱ्यावरचं समाधान होतं, कारण त्यांना आता समजलं होतं, स्वामी कधीच उशीर करत नाहीत. ते फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतात. आणि खरंच, चपातीला वेळ लागत नाही, पण पुरणपोळीला वेळ लागतो. आणि त्यांच्या आयुष्यातील ती गोड, टम्म फुगलेली पुरणपोळी आता येण्याच्या वाटेवर होती. आता 9 महिन्यांची प्रतीक्षा अखेर संपली होती. आज राधाची डिलिव्हरी होणार होती. पहाटेपासूनच मुरलीची धावपळ सुरू होती. हॉस्पिटलमध्ये राधाला ॲडमिट केलं होतं. राधाला वेदना सुरू झाल्या होत्या. ती वेदनेने कळवळत होती आणि मुरली बाहेर उभा राहून अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होता. हातात स्वामींची माळ होती. आयुष्यात पहिल्यांदाच तो मनापासून प्रार्थना करत होता, स्वामी, माझ्या राधाला सुखरूप ठेवा आणि माझ्या बाळालाही. काही तास गेले. मुरलीचा जीव टांगणीला लागला होता. दरवेळी ऑपरेशन थिएटरचं दार उघडलं की तो धावत जायचा, पण पुन्हा निराश होऊन मागे यायचा. शेवटी आतून एका छोट्याशा बाळाचा रडण्याचा आवाज आला. त्या क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटलं. मुरलीचे डोळे भरून आले. त्याचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. काही मिनिटांनी डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं. अभिनंदन, तुम्हाला गोंडस मुलगा झाला आहे. हे शब्द ऐकताच मुरलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. 9 वर्षांची प्रतीक्षा, राधाचं दुःख, तिचं रडणं, तिची प्रार्थना, सगळं त्याच्या डोळ्यासमोरून गेलं. तो काही क्षण बोलूच शकला नाही. फक्त त्याने हात जोडून आकाशाकडे पाहिलं. धन्यवाद स्वामी. थोड्या वेळाने नर्सने छोट्याशा बाळाला बाहेर आणलं. मुरलीने थरथरत्या हातांनी त्याला कडेवर घेतलं. इतकंसं नाक, छोटे छोटे हात, मिटलेले डोळे. मुरली त्याच्याकडे पाहतच राहिला. त्याच्या गालावरून अश्रू ओघळत होते. तो हसत हसत म्हणाला, कान्हा, अरे कान्हा, किती वाट पाहायला लावलीस रे बाबा. बाळाने जणू त्याचा आवाज ओळखला. त्याच्या छोट्याशा बोटांनी मुरलीचं बोट घट्ट पकडलं आणि मुरलीचं हृदय प्रेमाने भरून आलं. नंतर त्याला राधाकडे नेण्यात आलं. राधा थकली होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. तिने बाळाला कुशीत घेतलं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मुरली तिच्या शेजारी बसला. त्याने हळूच तिच्या कपाळावर चुंबन घेतलं आणि म्हणाला, राधा, धन्यवाद राधा, मला बाबा बनवलंस. राधा हसली आणि तू मला आई. दोघेही हसू लागले. मुरलीने स्वामींचा फोटो काढून राधाच्या हातात दिला. राधाने फोटो कपाळाला लावला आणि म्हणाली, स्वामी, उशीर केला, पण माझी ओटी रिकामी ठेवली नाही. त्या दिवशी हॉस्पिटलच्या त्या छोट्याशा रूममध्ये फक्त एक बाळ जन्माला आलं नव्हतं, तर एका आईचा पुनर्जन्म झाला होता आणि 9 वर्षापासून अपूर्ण असलेला संसार आज खऱ्या अर्थाने पूर्ण झाला होता. धन्यवाद मंडळी. तुम्हाला माझी कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.